गेल्या 5 वर्षापासून माझ्यावरती अनेक खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत. त्या अनेक खोट्या गुन्ह्यापैकी हा एक खंडणीचा गुन्हा आहे. ज्या गुन्ह्यामध्ये मी वाल्मिक कराड यांच्याकडून 15 लाख रुपयाची खंडणी घेतली, असा परळी शहर पोलीस स्टेशनला 2024च्या जानेवारी महिन्यामध्ये गुन्हा माझ्यावरती दाखल झाला. आता हा जो गुन्हा आहे त्या गुन्ह्यामध्ये पीडित वाल्मिक कराड आहेत. फिर्यादी जे आहेत ते कुणीतरी उगले नावाची व्यक्ती आहे. वाल्मिक कराडांनी मला खंडणी द्यावी आणि मी ती खंडणी घ्यावी अशा प्रकारचं गेल्या 4 दिवसापासून माध्यमामध्ये सुरू आहे. मी 2 दिवस बाहेर होतो. माझ्या मुलीच्या कॉलेजला कार्यक्रम असल्यामुळे तिथं होतो. मी आज बीडमध्ये आलो आहे. खरं तर मी माध्यमांसमोर सर्व पुरावे आणि कागदपत्र घेऊन येणार होतो, परंतु मी जे पुरावे आणि कागदपत्र आहेत हे माझ्या नातेवाईकाकडे, मित्राकडे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले आहेत. कारण कधीही माझ्या घरावरती रेड होऊन हे कागदपत्र आणि पुरावे नष्ट केले जाऊ शकतात याची मला खात्री होती. आता ते कागदपत्र आणि पुरावे मिळण्यासाठी मला आजचा दिवस लागेल. त्यानंतर मी सर्व पुराव्यानिशी सर्व माध्यमांसमोर येईल की नेमकं हा गुन्हा कसा आहे, याची पार्श्वभूमी काय आहे, कुठल्या देशातून हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि कशा पद्धतीने मागचे 5 वर्ष मला आणि माझ्या कुटुंबाला छळलं आहे, हे पुराव्यानिशी मी आपल्यासमोर घेऊन येणार आहे. नेमका जो परळीमधला गुन्हा आहे तो नेमकं काय कारण आहे आणि त्याच्यानंतर काय काय घडलं होतं, नेमकी वस्तुस्थिती काय, त्यांच्याकडे सीसीटीव्ही असं देखील म्हटलं जातं. मी तेच आपल्या समोर जे पुरावे घेऊन येणार आहेत, पुरावेच मुळात ते आहेत की त्यांनी जे गुन्हा दाखल केलाय तो, आणि ते जो सीसीटीव्ही आहे, माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे की तुम्ही 2023 मध्ये मी खंडणी केल्याचा उल्लेख करताय. 2023चा माझा एखादा फोन, 2023चा सीसीटीव्ही हा त्यांनी समाज माध्यमाला आणि समाजाला द्यावा. माझं ओपन चॅलेंज आहे त्यांना की हा जो गुन्हा आहे तो गुन्हा केवळ आणि केवळ माझ्यावरती सूड उगवण्यासाठी, मला त्रास देण्यासाठी दाखल केलाय. ज्या व्यक्तीला 2-2, 4-4 पोलिसांचे बॉडीगार्ड आहेत, जो व्यक्ती दिवसातनं किमान 10 वेळा बीडच्या एसपींना, कलेक्टरला बोलतो, त्यांना डायरेक्शन देतो, आणि त्या व्यक्तीला मी खंडणी मागावी आणि मी खंडणी मागून त्या व्यक्तीला धमकावं आणि त्याने त्या घाबरून मला खंडणी द्यावी, अशा प्रकारची परिस्थिती आहे की नाही हे तुम्हाला सर्व माध्यम प्रतिनिधींना माहिती आहे. राहिला विषय मी त्याच्या अंगावरती गाडी घालून मारण्याचा, तर आता मी प्रेसला येताना मी कुठल्या वाहनातून आलोय तुम्ही पाहिलंय. आता ते वाहन आणि त्याचं वाहन याची धडक झाल्यानंतर माझं काय होईल हा विचार केलेला बरा. हा जो गुन्हा आहे तो गुन्हा कशा पद्धतीने दाखल केलाय, काय त्याच्यामध्ये वापरलंय, कुठल्या पद्धतीचे त्यांनी एव्हिडन्स तयार केलेत आणि वास्तव काय आहे हे मी आज तोंडी सांगण्यापेक्षा मी ते पुराव्यानिशी तुम्हाला सांगणार. पण हे सगळं कोण करत होतं आणि कुणाच्या सांगण्यावरून हा गुन्हा दाखल झाला असं तुमचा स्पष्ट आहे. आता कोण करत होतं हे संपूर्ण महाराष्ट्राने आणि तुम्हाला बीड जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेला माहिती आहे. कोणाच्या आशीर्वादानं तो हे माहिती आहे. आज मी तोंडी कुणावरती आरोप करण्यापेक्षा उद्या कागद घेऊन येईल आणि कागद घेऊन येऊन जे काही एव्हिडन्स आहेत ते एव्हिडन्स घेऊन येईन. आणि मी शिवराज बांगर आहे, मी जेल भोगलोय, माझ्यावरती हल्ले झालेत, मला मारताना व्हिडिओ कॉलवरती बघण्याचं आकाचं जे स्वप्न होतं ते अपूर्ण राहिलंय. आका जेलमध्ये गेलेत, मी बाहेर आहे. मी गेल्या 4 वर्षापासून त्यांना मला माझे पाय तोडताना त्यांना ते व्हिडिओ कॉलवरती लाईव्ह पाहायची इच्छा होती. प्रचंड छळलंय, मला छळलंय, माझ्या वृद्ध आईवडिलांना छळलंय, माझ्या पत्नीला, माझ्या मुलीला छळलंय. हा जो सगळ्यांचा छळ आहे तो छळ पाहून गेल्या 2 वर्षापासून, 1.5 वर्षापासून मी ह्या सगळ्या प्रक्रियेतून बाहेर पडलो होतो. मी कुठल्याही राजकीय ऍक्टिव्हिटीमध्ये राहिलो नव्हतो. शेवटी प्रत्येकाला आपलं कुटुंब, प्रत्येकाला आपला जीव, प्रत्येकाला आपले मुलं बाळ हे प्यारे असतात. पण तो शेवटी काय आहे की एक निसर्गाचा नियम आहे. सगळे जरी झोपलेले असले तरी नियती जागी होती. त्या नियतीनं या गोष्टीमध्ये काही अंशी आम्हाला न्याय दिलाय आणि उरलेला जो न्याय तो आता लढून घेण्याचं आम्ही ठरवलंय. जे होईल ते होईल, लढायचं. या पद्धतीनं आज मी तुमच्या सर्वांना समोर आलेलोय. पुराव्यानिशी मी तुमच्या समोर येईल, पुराव्यानिशी मी तुमच्या समोर मांडेल, पुराव्यानिशी मी मीडियाला न्याय मागेल, सरकारला मागेल, यंत्रणेला मागेल आणि पुराव्यानिशी मी माझ्या समाजाला सुद्धा न्याय मागेल. मीही तिथूनच येतो जिथून ही लोक येतात आणि या सर्वांना न्याय मागणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एक लढा या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात उभा करणार आहे. मात्र प्रश्न हा निर्माण होतो की तुमची आणि त्यांची अशी काय दुश्मनी आहे ज्यामुळे हे सगळं केलं गेलं, त्याचं कारण काय? नेमकी तुम्हाला एवढं तुम्ही म्हणता 5 वर्ष छळलं, त्रास दिला, त्याचं मूळ कारण काय? आता तुम्ही माध्यम प्रतिनिधी आहात, तुम्ही गेल्या 20 वर्षापासून मला ओळखता. मी गुन्हेगार आहे का हे तुम्ही सांगावं. मी कुठल्या क्रिमिनल कॉन्स्पिरन्सीमध्ये असतो तेही सांगावं. कुणाला चापट मारल्याचा सुद्धा माझ्यावरती गुन्हा नाहीये. आंदोलनात्मक गुन्हे असतील,
आणि लोकांचे प्रश्न घेऊन लढताना मी आंबेडकर राईट कार्यकर्ता आहे, मी चळवळीतनं आलेला कार्यकर्ता आहे, आंबेडकरवादी कार्यकर्ता आहे आणि थोडंसं आक्रमकपणे या व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढत होतो. आणि लढत असताना मग जी काही भीती असेल, जो काही द्वेष असेल, तो द्वेष त्यांच्या मनामध्ये काय होता माहीत नाही. आजही माझं जाहीर आव्हान आहे की त्यांनी भगवानगडावरती यावं, भगवान बाबाच्या समाधीवरती हात ठेवावा आणि शिवराज बांगरची चुकी सांगावी. एवढं सगळं नव्हतं तर एवढे त्रास देण्यासाठी नव्हतं कारण काय? आता त्याची उत्तरं आपण त्यांना विचारलेली बरी राहतील. हे सगळं होत असताना तुम्ही कुणाकडे तक्रार केली होती का? मी हे सगळं घडत असताना, मी सामाजिक व्यवस्थेमध्ये असताना मी तुम्हाला पुराव्यानिशी सांगेल की मी कुणाकुणाकडे गेलो, कुणाकुणाच्या पाया पडलो, कोण कोण माझ्यासाठी त्यांना बोललं, हे मी तुम्हाला पुराव्यानिशी सांगेल. मी काल अंजलताई दमाने यांना बोलता बोलता एक उल्लेख केला होता की 2023ला मी आत्महत्या करावी इथपर्यंत माझ्यावरती वेळ आली होती. मी मुंबईमध्ये असताना माझी आई, माझे वडील आणि माझी पत्नी यांच्यावरती एक खोटा गुन्हा शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला. जो व्यक्ती माझा अत्यंत जवळचा होता, जो व्यक्ती 24 तास माझ्यासोबत होता, कधी काळी त्याचा देव मी होतो, अचानक त्याचा देव बदलला, त्याचा देव हा आका झाला, त्याचेही पुरावे मी तुम्हाला उद्या देईल. त्या व्यक्तीने मला प्रचंड छळलं. 6 महिने मी पोलिसांच्या दारात जात होतो की हा व्यक्ती मला छळतोय, मला ब्लॅकमेल करतोय, मला पैसे मागतोय. आणि 4 महिने अगोदर मी त्या व्यक्तीवरती त्याच विषयामध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्येच FIR दिली होती. त्याच्यानंतर पुन्हा त्याच व्यक्तीकडून माझ्या वडिलावर, माझ्या पत्नीवर, माझ्या आईवरती खोटा गुन्हा दाखल केला. आणि आता आपण या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात टिकू शकत नाही, पण अगदी आत्महत्येपर्यंत मी गेलो होतो. त्यावेळेस एक 6 पानाची सुसाईड नोट मी लिहिलेली आहे, ती आजही माझ्याकडे आहे. मी उद्या निश्चितपणे ती सुसाईड नोट तुम्हाला देईल. मग त्यातून तुम्हाला कळेल की मी कुणाकुणाकडे गेलोय, कुणाकुणाच्या पाया पडलोय, माझी व्यथा कुणाकुणाकडे मांडली आहे, हे तुम्हाला पुराव्यानिशी दिसेल. आपला एक धारूरचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे, आता व्हायरल होतोय तो. नेमकं ते प्रकरण काय होतं? धारूरचा व्हिडिओ, रात्रीचा व्हिडिओ आहे धारूरचा. 2020च्या ऊसतोड कामगारांच्या संपामध्ये आम्ही ऊसतोड कामगारांच्या हक्कासाठी लढत होतो. त्या काळामध्ये काही लोक हा संपामध्ये फूट पाडून ऊसतोड कामगारांना कारखान्यावरती घेऊन जायचं काही लोकांनी टेंडर घेतलं होतं. जी गुंड लोक होती, ती गुंड लोक आम्ही तुमच्या गाड्या पास करून देऊ, आणि आम्ही त्या ऊसतोड कामगारांना विनंती करायचो की तुमच्या हक्कासाठी आम्ही लढतोय, तुम्ही थांबलं पाहिजे, येणाऱ्या काही दिवसामध्ये निर्णय होईल. त्या काळामध्ये मी भगवानगडाच्या पायथ्याला सुद्धा ऊसतोड कामगाराचा मेळावा सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये घेतला होता. मांजरी या ठिकाणी पुण्यामध्ये ऊसतोड कामगाराच्या लवादाच्या बैठकीच्या वेळेसही मी त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं. आणि मग काही लोकांनी ती सुपारी घेतली होती की आम्ही तुमच्या गाड्या पास करून देऊ, 10-10, 20-20 हजाराच्या पावत्या त्यांच्याकडून फाडून घ्यायच्या